नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बटाट्याची भाजी करूया. भाजी तयार करण्यासाठी 6 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. हे बटाटे स्वच्छ धुवून याचे तुकडे करूया. यामुळे हे बटाटे लवकर शिजतात. सगळ्यात आधी आपण हे बटाटे उकडून घेऊया. हे बटाटे या कुकरमध्ये घातले आहेत. बटाटे बुडेपर्यंत थंड पाणी घातले आहे. आता 2 मोठे चमचे मीठ घातले आहे. आता हा कुकर 15 मिनिटे गॅसवर ठेवूया. 15 मिनिटांनी गॅस बंद करून वाफ जाण्यासाठी कुकर ठेवला होता. आता हे बटाटे उकडून तयार आहेत. या बटाट्यांची साले काढून याप्रमाणे चिरून घेतले आहेत. 4 मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतली आहेत. चिरण्याऐवजी अशीच घातली तरी चालेल. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालायचे आहे. आता तेल चांगले तापले आहे. यामध्ये 1 मोठा चमचा जिरे, कढीपत्ता आणि चिरून घेतलेला कांदा आणि मिरच्या घालूया. 1 चमचा हळद घातली आहे. आता हा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया. 3 मोठे चमचे गरम मसाला घातला आहे. फोडणीमध्ये अर्धा चमचा हिंग पावडर घातली आहे. 1 मोठा चमचा साखर घालूया. 1 मोठा चमचा आमचूर पावडर घातली आहे. आता हा कांदा चांगला परतून घेऊया. हा कांदा आता फोडणीमध्ये मी चांगला परतून घेतला आहे. यामध्ये या बटाट्याच्या फोडी घालते. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करूया. फोडणीमध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, पण त्या तितक्या तिखट नाही आहेत. त्यामुळे 2 चमचे तिखट घातले आहे. जेव्हा तुम्ही बटाट्याची भाजी कराल तेव्हा जर हिरव्या मिरच्या तिखट असतील तर तिखट पावडर नाही घातली तरी चालेल. गॅसवर मंद आचेवर ही भाजी परतून घेऊया. आता आपली भाजी तयार आहे. यामध्ये 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घालते. पुन्हा एकदा चांगले मिसळून घेते. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. बटाटे उकडताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आवश्यकता असेल तरच मीठ घालायचे आहे. आता 1 ते 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.